हॅलो पॅरेंट्स, वेलकम टू पॅरेंटिंग विथ डॉक्टर आर.डी. तर आज सकाळी मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि ती मला बोलली की माझं बाळ आता 5 महिन्यांचं झालंय आणि ते सतत त्याचे हात आणि त्याचे पाय तोंडामध्ये टाकत असतं आणि जेव्हा मी त्याला एखादी गोष्ट खेळायला देतो, एखादी खेळणी खेळायला देतो, त्यावेळेस तेही ते तोंडात टाकून चघळत असतं. तर मला त्यामुळे त्याची काळजी वाटतेय. तर ही जी गोष्ट आहे ही एकदम नॉर्मल आहे. हे एक नॉर्मल डेव्हलपमेंटल माइलस्टोन आहे. ठीक आहे, ते 4 ते 5 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत बाळ करू शकतं. तर जगाची ओळख बाळाला पहिल्यांदा त्याच्या तोंडाने होते. ज्यावेळेस ती एखादी वस्तू तोंडामध्ये टाकतो किंवा हात आणि पाय टाकतो त्यावेळेस त्याला त्याची चव कळते, त्याचं टेक्स्चर कळतं, त्याचे आकार कळतात. त्याच्यानंतर जेव्हा तो चघळतं त्यावेळेस त्याचे मसल्स जे आहेत जबड्याच्या आणि जिभेच्या ते स्ट्रॉंग बनतात. त्यामुळे नंतर त्याला बोलण्यासाठी आणि चावण्यासाठी मदत मिळते. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यावरचे जंतूच्या तो पोटामध्ये जातात त्यावेळेस त्याची इम्युनिटी ही स्ट्रॉंग होते. तर या कंडिशनमध्ये तुम्हाला फक्त एक काळजी घ्यायची आहे. ज्या गोष्टी तुम्ही बाळांच्या आजूबाजूला ठेवताय किंवा जी खेळणी बाळाला देताय तर त्या गोष्टीची इजा बाळाला नाही झाली पाहिजे याच्यावरच फक्त तुम्हाला लक्ष द्यायचंय.